लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं वारं सरलं आणि कोकणात रिफायनरीचा मुद्दा चर्चेत आलाय। भाजपचे खासदार नारायण राणे यांनी रिफायनरी प्रकल्प होणारच असे संकेत दिले, तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते मवाळ भूमिका घेताना चर्चेतून मार्ग काढणार असल्याचं सांगतात। त्यामुळे कोकणामध्ये पुन्हा एकदा रिफायनरीचा वाद पेटणार का हा सवाल निर्माण झालाय। पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली। मात्र रिफायनरी कंपनीचा प्रकल्प कोकणाबाहेर जाऊ नये म्हणून नारायण राणेंनी पुढाकार घेतलाय। कंपनी तयार असेल तर प्रकल्प 100% होणारच असा दावा राणेंनी केलाय। यासाठी कुणाचाही विरोध मोडून काढण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे। अजून काय मी त्याच्याबद्दल कोणाशी बोललो नाही। आता मी संबंधित कंपन्या ज्या आहेत, मी पेट्रोलियम मिनिस्टर आहेत, त्यांच्याशी बोलेन। कंपनीचं काय होकार असेल तर मी सांगतो तुम्हाला, ते कंपनी रत्नागिरी 100% लागेल। कोणाचाही विरोधाची पर्वा करणार नाही। बारसू रिफायनरी प्रकल्प आहे तरी काय? राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव परिसरात तेल शुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे। हा रिफायनरी प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या रिफायनरी प्रकल्पांपैकी एक आहे। इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या देशातील 3 प्रमुख कंपन्या या प्रकल्पाचा भाग असतील। याशिवाय सौदी अरेबियाची आरामको कंपनी या प्रकल्पाचा भाग असणार आहे। सौदी अरेबियात आरामको कंपनी तेल शुद्धीकरण क्षेत्रातली मोठी कंपनी आहे। या प्रकल्पासाठी तब्बल 13,000 एकर जागा प्रस्तावित आहे। सुरुवातीला हा प्रकल्प राजापूरमधील नाणारमध्ये प्रस्तावित होता। स्थानिकांच्या विरोधानंतर बारसूमध्ये प्रकल्पासाठी पाहणी सुरू करण्यात आली। मात्र बारसूमध्ये देखील स्थानिकांच्या विरोधाचा सूर कायम राहिला। माती परीक्षणाचं काम सुरू असताना गावकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला। गावकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता। त्यामुळे प्रकरण आणखीनच चिघळलं। हा प्रकल्प प्रदूषण निर्माण करणारा प्रकल्प असल्याची सर्वात मोठी भीती स्थानिकांना आहे। याशिवाय कोकणातील निसर्गाला, जैवविविधतेला, पर्यावरणाला या प्रकल्पानं बाधा पोहोचेल। त्यामुळे पारंपरिक शेती व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, आंबा काजूच्या बागा नष्ट होतील अशी भीती ग्रामस्थांच्या मनात आहे। त्यामुळे या प्रकल्पासाठी कितीही प्रयत्न झाले तरी प्रकल्प होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका रिफायनरी विरोधी संघटनेनं व्यक्त केली आहे। प्रमोद जठारेंनी किती जरी प्रयत्न केले तरी आम्ही काही रिफायनरी व्हायला देत नाही, आणि तसाही आमचा विरोध किती आहे हे प्रमोद जठार एकदा बघून मोकळे झालेले आहेत। राजापुरात दलालांसोबत मिटिंगा करत बसण्यापेक्षा त्यांनी एकदा रिफायनरी विरोधी गावामध्ये येण्याची हिंमत दाखवावी, मग आम्ही सुद्धा दाखवू आमचा विरोध किती आहे तो। दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही शिंदे गटानं आपली भूमिका स्पष्ट केली होती। विधानसभेची निवडणूक लढवत असताना तिथल्या लोकांच्या भावना ज्या काय होत्या त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही पोहोचवल्या, आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी, जे विद्यमान आज उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगितलं की तिथल्या लोकांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांना जे आवश्यक आहे ते करून देणं आपल्याला क्रमप्राप्त आहे। आणि आता राणे साहेबांची मीटिंग होऊन 24 तास झालेले आहे, पण मी त्याच्यामध्ये राणे साहेबांशी बोलेन ना। स्थानिकांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प लादणार नसल्याचं आश्वासन शिंदे सेनेनं दिलं। गेली काही वर्ष रिफायनरीचा मुद्दा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे। त्यावेळी देखील शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध केलेला होता, आणि आता देखील शिंदेंच्या शिवसेनेने देखील आम्ही ग्रामस्थांबरोबर असल्याची भूमिका घेतलेली आहे। ग्रामस्थांना जर प्रकल्प नको असेल, ग्रामस्थांचा जर विरोध असेल तर या ठिकाणी प्रकल्प तो होणार नाही अशी स्पष्ट भूमिका शिंदेंच्या शिवसेनेने घेतलेली आहे। तर दुसरीकडे भाजप मात्र या प्रकल्पासाठी आग्रही आहे। त्यामुळे एकूणच आगामी काळामध्ये या प्रकल्पावरून राजकीय घमासान होणार एवढं मात्र नक्की। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।